नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली आहे शातीर मूव्हीच्या प्रेस कॉन्फरन्सला आणि आपल्यासोबत आता अख्खी टीम आहे आणि मला त्याचं टॅगलाईन खूप आवडली होती. बुद्धिमत्तेची चमक, जिद्दीचा संगम आणि काय सॉरी निर्भयतेचा संगमच आहे. सो मला छान वाटते कारण तुम्ही ॲज अ लीड म्हणून आहात, ॲज अ फिमेल आणि मी ट्रेलर पाहिलं आणि त्याच्यामध्ये खूप छान काम केलं. काहीतरी मारामारी वगैरे झाली आणि मला असं ऐकू आलं, की तुमचा ॲक्सिडेंट पण झाला होता स्टार्टिंगला. तर तुम्ही कशा आहात पहिल्या? ॲक्सिडेंट ला बरेच वर्ष झाली. 2-3 वर्षापूर्वी झाला. आम्ही पहिलं शेड्यूल प्लॅन केलेलं होतं. तर त्यावेळेस झालेलं होतं. पण आता आहे, सुखरूप आहे, व्यवस्थित सगळं शूट पूर्ण झालेलं आहे. जसं तुम्ही म्हटलात, की याच्यामध्ये ॲक्शन आहे, क्राईम आहे, थ्रिल आहे. तर भरभरून मसाला पण आहे या मूव्हीमध्ये. तर नक्कीच म्हणजे सगळं एक पूर्ण पॅकेज आहे. ॲक्चुअली मला तुम्हाला पण विचारायचं आहे, की निर्माता, डिरेक्शन आणि ॲक्टिंग ह्या करतायत आणि सगळं मॅनेज करायला तुम्हाला किती कठीण गेलं? कारण ऑब्व्हियसली ॲज अ निर्माते आणि ॲक्टिंग करणं थोडं कठीण असतं. सगळं टेन्शन डोक्यात चालूच असतं. काय करायचं आणि काही नाही. सगळं मॅनेज कसं केलं तुम्ही? मी एवढंच सांगेल, की मी बालवाडीपासून 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. ओह! ग्रॅज्युएशन नाही म्हणू शकत, कारण मी काही एवढा मोठा नाही, पण मी 12वी पर्यंत 100% शिकलो. ओके. म्हणजे चित्रपट बनवण्यात जे गोष्टी लागतात, त्या सगळ्या 3 वर्षात झाला. बराच मोठा कोर्स झाला माझा. ठीक आहे. तुम्ही कसं सगळं मॅनेज केलं पण? डिफिकल्ट होतं मॅनेज करणं, म्हणजे फॅमिली पाहून, घर पाहून, बाकीचं तुमचं सगळं स्वतःचं लाईफ पाहून या नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करणं, की जिथे तुम्ही कधीच लहानपणापासून त्याच्यामध्ये नाही हे केलेलं, परस्यू नव्हतं केलं. ऍक्टिंग असू दे, तुमचं डान्स असू दे किंवा फाईट सिक्वेन्स असू दे, तर नक्कीच डिफिकल्ट होतं. पण एक जिद्द होती मनात, की आपल्याला ते करायचं. एक मुलगी म्हणून पण होते जिद्द, की आपण कुठे कमी नाहीये. तर ट्राय करायला नक्कीच हवं आणि प्रयत्नांना यश आलं. आता प्रेक्षक वर्ग ठरवतील, की ते कसं होईल सगळं ते. ॲज अ फॅमिली तुम्ही सगळे एकत्र काम करताय त्याच्यामुळे तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी तर मिळालीच असेल, की सगळे जण एकत्र काम करतायत. पण कॅरेक्टर म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन काय द्याल स्वतःचं? तुम्ही दोघंही. माझ्या कॅरेक्टरचं नाव बगळ्या आहे. तर हा एक नटोरियस कॅरेक्टर आहे, ज्याला दुसऱ्यांच्या कामामध्ये एक नाक खुपसायची आदत आहे. तर त्यामुळे तो कायम तुम्हाला असं दिसेल स्टोरीमध्ये पण, की तो जी प्रोटॅगनिस्ट आहे आकांक्षा, तिच्या कामामध्ये तो कायम असं मध्ये-मध्ये करत राहतो. पण जसं-जसं स्टोरी डेव्हलप होती तसं तो कॅरेक्टर पण पुढे जात राहतो. तर तो असा कॅरेक्टर आहे. पण कॅरेक्टर तू डेट करताना तुला काय काय गोष्टी समजल्या आणि तुझ्या आणि त्या कॅरेक्टरमध्ये एखादा गोष्ट असेल ना सिमिलॅरिटी ती कुठली असेल? दोघांना अभ्यास नाही आवडत. त्या कॅरेक्टरला पण याला त्याला पण नाही आणि याला पण. तर मी म्हणजे ज्यावेळेस रोल पण ऑफर झाला होता, त्यावेळेस मला एक असा पळ भेटला होता, की चला ऍटलीस्ट आता सेटवरती आपला टाइमपास होऊन जाईल आणि आपल्याला अभ्यास करायला नाही लागणार. बापरे. तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय आवडलं? कारण मारामारी आणि ॲक्शन दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात आणि ते एक असतं ना कुठेतरी आपल्याला लागेल का? किंवा ॲक्शन म्हणाल्यावर एक असतं टेन्शन, की नाही आता मला लागलं तर मी कसं पुढे कंटिन्यू करू? कट कट झाला तर पुन्हा टाईम वेस्ट होईल. अशा सगळ्या गोष्टी माइंडमध्ये होत्या का? ॲक्शन सिक्वेन्स करताना होतं डोक्यामध्ये आणि पहिली गोष्ट, दिग्दर्शक सरांना एकदम परफेक्शन लागायचं. जोपर्यंत त्यांच्या त्या व्हिजननी जर तो सीन क्लिअर नाही झाला, तर तोपर्यंत ते पॅकअप हा नव्हता प्रकार. तो सीन तिथं पूर्ण शूट करूनच जावं लागायचं घरी. त्यामुळे ॲक्शन वगैरे करताना तर मी ज्यावेळेस ते फाईट सिक्वेन्स करत होते, तर भरपूर मलाही लागलेलं होतं. कारण वेगवेगळे कधी आपण रिअल लाईफमध्ये अशा ॲक्शन करत नाही. एक असतं की नाही आपण तो चान्स मिळाला पाहिजे आणि मला ह्या मूव्हीच्या याच्यामधून तो मिळाला. पण त्रास भरपूर झाला. पण आता तुम्ही असं ऐकलं मगाशी तुम्ही बोलत होता, की तुम्ही तिघांनी लॉ केलंय. सो लॉ करताना तुम्हाला असं टेन्शन होतं का, की आपण एखादी गोष्ट मांडतोय कारण सगळं ड्रग डीलिंग आणि सगळ्या गोष्टी होत्या. तर तुम्हाला ईझी पण गेलं असेल, की हे लॉज आहेत त्यामुळे त्रास नाही होणार. पण कधी मनात आलं होतं का, की
काही प्रॉब्लेम्स नाही होणार का? किंवा काही लोकं ॲक्शन्स नाही घेणार का? कारण ही सत्य घटनेवर आधारित आहे. सो स्टडी कसा केला होता या सगळ्या गोष्टींचा तुम्ही? माईक आहेत का? ओ सॉरी, माझ्या लक्षात नाही. ऍक्च्युली हे पहा, म्हणजे कहाणी ही फिक्शियस आहे. सत्य घटना जी आहे तर ते समाजात ह्या अशा घटना तर तुम्ही पाहताय. म्हणजे आत्ता पण मध्ये तुम्ही टीव्हीला पाहिलं असेल की ड्रग्सचं खूप मोठं रॅकेट उघड झालं वगैरे हो. वगैरे. तर त्याच्यामुळे त्याची भीती नक्कीच नव्हती की फक्त भीती याच गोष्टीची होती की प्रेझेंट करताना आपण कुठं चुकलो नाही पाहिजे. हं. काय तर मी प्रेझेंट तर केलंय, आता नक्की कुठं चुकलोय कुठं नाही ते आता मायबाप ठरवतील. प्रेक्षकांसाठी काही सस्पेन्स आहे का मूव्हीमध्ये? ट्रेलरमध्ये आपण बघितलंच आहे सगळं, पण एक असं नवीन गोष्ट काहीतरी माहिती पडणार आहे, ती कुठली असेल? नाही, ती आता पाहिल्यावरतीच प्रेक्षकांना त्यासाठी मूवी पाहावी लागेल. नक्कीच बघणार आहेत प्रेक्षक. पण शूटच्या आधी कुठली तयारी केली होती तुम्ही? की काही नवीन गोष्टी शिकल्या का? की ही गोष्ट मला माहिती नव्हती ना, तर ही गोष्ट माहिती झाली, ती कुठली असेल? चित्रपट तयार करणं आणि ऍक्टिंग करणं त्यामध्ये हे खूप मोठं पॅकेज होतं आणि त्यामध्ये सगळं शिकावं लागलं. असं काहीच नाहीये की जी मला अगोदर, कारण हे फील्डच पूर्ण वेगळं आहे. त्यामुळे तिथे निर्मितीपासून कुठले हे घ्यायचे, परमिशन्स घ्यायच्या. अजून तुम्हाला स्वतः ऍक्टिंग करताना डान्स करणं, फाईट सिक्वेन्स करणं, ऍक्टिंग करणं, तर हे सगळं सगळं शिकावं लागतं. जसं तिने सरांनी डान्स मगाशी केलेलं नव्हतं त्याच्या अगोदर. अच्छा, हा, नवीन नाही. हो नाही, हा ते म्हणजे तिने जे केलं ना सगळं, तिच्यासाठी नवीनच एक्सपिरियन्स होता, सगळाच नवीन ते एक्सपिरियन्स सगळं होता. सगळंच नवीन ती होतं. ऍक्च्युली ती होम मेकर काय, आणि ते होम मेकर टू अभिनेत्री हा प्रवास तिच्यासाठी पूर्णच नवीन होता. त्यामुळं तिला ते आदिश्री वडोदकर म्हणून एक अभिनेत्री आहेत, त्यांनी तिला थोडस अभिनयाचे धडे दिले. काय तिथून परत डान्स क्लासेस वगैरे जॉईन केले. आणि हे खूप म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये सगळं करावं लागलं. अच्छा. आम्ही जास्त काळ नाही. म्हणजे हे अगदी पहिलं शेड्यूल झाल्यानंतर, कारण पहिल्या शेड्यूलला तर ज्यावेळेस पहिलं शेड्यूल पूर्ण झालं त्यातलं काही भाग आम्हाला ओमिट करायला लागला. त्यावेळी एक गाणं शूट करायचं होतं, ते आता ते मारो दमदम म्हणून गाणं येतंय ते त्याच्यामध्ये आहे. तर डान्स कशी करणारी, म्हणजे हे सगळ्यात म्हणजे मोठा प्रश्न माझ्या पुढे होता की डान्स कशी करणार. कारण ते गाणं एवढं हे पार्टी सॉन्ग पार्टी सॉन्ग आहे, वेस्टर्न आहे. हा वेस्टर्न टाईप आहे ते. तर म्हटलं हे अवघडच होतं, म्हणजे माझ्या पुढे खरंच मोठा प्रश्न होता. पण नशीब ते खूप म्हणजे चांगलंच झालं. आता मी तर चांगलंच म्हणेन, आम्ही सगळेच चांगलं म्हणू, प्रेक्षकांना आवडलं पाहिजे, बाकी काय नाही. पण आवडेल त्यामध्ये तुम्हाला काही फनी सिक्वेन्स झाला होता का? की मी डान्स करते आणि मी विसरली स्टेप, असं काही झालं होतं का? अ, हो, कारण कसं आहे, तुम्ही लहानपणापासून एखादी गोष्ट करत असाल तर ती इझी जाते. पण एका पर्टिक्युलर एजमध्ये शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला ती शिकायची असते. तर त्यावेळेस स्टार्टिंगला भरपूर झालं. नवीन-नवीन मी शिकत होते ना, तर डान्स, कारण ते तुमच्या शरीरामध्ये यायला, तुमच्या नेचरमध्ये यायला वेळ जातो. तर मला असं भरपूर वेळा झालं. ॲक्टिंग करतानाही झालं, पण होते, सगळ्यांचा सपोर्ट होता, टीमचाही सपोर्ट होता, त्यामुळे मला शक्य झालं ते करणं. नवीन गोष्ट ट्राय केली, छान वाटतं ऐकून काहीतरी. आणि ॲज अ फिमेल लीड म्हणून पोस्टरवर बघताना पण छान वाटतं की फिमेल लीड आहे आणि ती काहीतरी मारामारी करणारी, न्याय देणार आहे. तुझा डेब्यू मूव्ही आहे, सो तुला कसं वाटतंय आणि सगळं प्रेस कॉन्फरन्स अटेंड करून आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतायत, तर कसं वाटतंय तुला? हे बघा, आतापर्यंत तर सगळ्यांना माहिती आहे की माझी डेब्यू फिल्म आहे. मी काय ऍक्टिंग लेसन्स वगैरे पण नाही घेतलंय. तर आतापर्यंत जेवढं काय मी शिकलो ते एक्सपिरियन्सनीच शिकलोय. मला असं हात धरून कोण शिकवायला नव्हतं. म्हणजे डिरेक्टर सरांनी पण त्यांचं फक्त ते विजन होतं. एंडमध्ये जाऊन जी काही क्रिएटिव्हिटी होती ती मलाच ते थिंक करावं लागलं की कसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन मी काय अजून मी प्रेझेंट करू शकतो ऑडियन्सला. तर त्यामुळे हलकासा नर्वसनेस आहे, पण ते ठीक आहे. ते जर नर्वसनेस नसेल तर आपण ह्युमन्स नाहीये मग. सिनियर्स सोबत काम करताना काय वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि कसा एक्सपिरियन्स होता त्यांच्यासोबत? सीनियर्स, या मूव्हीमध्ये भरपूर सिनियर ऍक्टर आहेत. आपले योगेश सर आहेत, रमेश सर आहेत, आपले अनिल नगरकर आहेत, मिलसर्वर आहेत. तर प्रत्येकाकडून काही ना काहीतरी मला शिकायला मिळालं आणि प्रत्येकाचं कॅरेक्टर वेगवेगळं होतं. तर सीन शूट करत असताना मी त्यांना ऑब्झर्व करायचे. मलाही ते सांगायचे की हा डायलॉग
असा घे, तसा घे, अजून छान बाहेर निघेल. तर त्यांनी भरपूर मला सपोर्ट केला. त्यामुळेच शूट करायलाही मला मदत झाली. आणि हां. ठीक आहे. पण शातीर मूव्हीमध्ये काय प्रेक्षकांनी का बघावा आणि त्यांना काय शिकायला मिळणार आहे? बिकॉज सत्य घटनेवर असल्यामुळे काही ना काही शिकायला मिळतंच. सो काय शिकायला मिळणार आहे? सॉरी, ते मला नाही. ऍक्च्युली शातीरमध्ये एक सामाजिक संदेश आहे. अँटी ड्रग कॅम्पेन आम्ही त्यातून हे करतोय. म्हणजे अगदी सरकार सुद्धा त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. हो. काय? की हे ड्रग्ज वगैरे आजकाल मुलं सर्रास घ्यायला लागले आणि ती गोष्ट समाजासाठी मारक आहे. तर पॅरेंट्स लोकांना, पालकांना काय ही गोष्ट 100% आवडेल, काय की आम्ही तो मेसेज देतोय. हम्म. त्यासाठी तो त्यांनी नक्कीच पाहिले पाहिजे. आणि त्याच्याबरोबर मसाला पण आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे, नक्की काय आहे काय नाही. आणि जे गाणी पण चांगली आहेत. जे मराठी पोरी आम्ही जे गाणं आता लिरिकर आणलेलं आहे ते पण चांगलं आहे. त्या गाण्याचे एक खासियत आहे, पाहिलं अजून आम्ही पूर्ण गाणं आउट नाही केलेलं, मोठ्या पडद्यावरती पाहिल्यावरती ते त्याचा ग्रँजर दिसतोय. पाहावं असं मला वाटतं. विनंती करतो की लोकांना की पाहावं म्हणून. नक्की बघतील. शातीर मूव्हीच्या पूर्ण एक्सपिरियन्ससाठी जर तुम्हाला एका शब्दात काही म्हणायचं असेल तर काय म्हणाल? तुमचा अख्खा एक्सपिरियन्स कसा होता एका शब्दात मांडायचा असेल तर? खूप छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे लर्निंग, मी तुम्हाला मगाशीच बोललो ना मी आता 12वी पर्यंत शिकलो. नाही, ग्रॅज्युएशन नाही होऊ शकत या जन्मात, तर नक्कीच कुणाचंच नाही होणार. कारण ग्रॅज्युएशन म्हणलं की आपल्याला डिग्री मिळते. काय डिग्री कशी घेणार तुम्ही? ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल सब्जेक्ट असतो त्या ठिकाणी तुम्ही डिग्री कशी घेऊ शकता? त्याच्यामुळे परिपूर्ण नक्कीच काही नाहीये, पण नक्कीच 12वी पर्यंत आलोय मी. तुमचा कसा होता एका शब्दात तुम्हाला शातीर मूव्हीला काही म्हणायचं असेल तर काय? एका शब्दामध्ये किंवा तुम्हाला काही म्हणायचं असेल तर एक्सपिरियन्स बाबतीत तर काय म्हणाल? जिद्द असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. तुला काही म्हणायचंय का? तू पॉज झालास मला वाटलं तुला काहीतरी म्हणायचंय म्हणून मी विचारलं. पर्सिस्टन्सची डेफिनेशन जर कोणाला खरंच पाहिजे असेल तर मी म्हणेल ही मूवी बघा तुम्ही. नक्की. थँक्यू सो मच आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. छान पोस्टर तरी छान आहे, मूवी पण छान असेल, सगळे बघायला येतील. थँक्यू सो मच.